नमस्कार. येतो धर्म सतो जय. आज आपलं 6वं चिंतन. मागच्या 5व्या चिंतनाच्या वेळेस आपण जो विचार केला होता की ग्लोबल गॉड डिवाइड, भगवंत संपूर्ण जगामध्ये कशा प्रकारे विभागला गेलेला आहे हे मागच्या वेळेस आपण पाहिलेलं होतं. आणि ते पाहत असताना या ठराविक गोष्टी पाहिलेल्या होत्या की वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या अँगलनं ते रिसर्च करण्यात आले होते. आणि रिसर्च करण्याअंती जे एज वाईज रिसर्च केलेलं होतं आणि त्यामध्ये भारताचं आपण पाहिलेलं होतं की 60 वर्षापूर्वी जे कोणी जन्माला आलेले होते, 2019ला जे 60 वर्षापूर्वी होते ते लोक 100% भगवंताला मानत होते. तदनंतर जी मिडल एज आहे ती लोक 80% मानत होते. आणि 18 ते 29 या वयोगटातील जी 2019 साली जी मुलं होती ती 77% मानत होती. म्हणजे 20 आणि 23 जे मधली फळी जी आहे, थोडक्यात जे इनकमिंग आहे आणि सेटल्ड जे काय आहे त्यापैकी 43% लोक भगवंताला मानत नव्हते. थोडक्यात 57% लोक मानत होते. आता हे न मानण्यामागचं कारण काय होतं तर शिक्षण, पद, प्रतिष्ठा आणि पैसा. लोकांना संपूर्ण जागतिक सर्वे केल्यानंतर मग ह्या निर्णयाप्रती आले की जिथं शिक्षण, पद, प्रतिष्ठा आणि पैसा आहे तिथे लोकांना भगवंताची, नैतिकतेची, धर्माची, प्रार्थनेची आवश्यकता वाटत नाही. आणि ती आवश्यकता त्यांना वाटत नसल्यामुळे हळूहळू जो ग्राफ आहे तो कमी 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 होत चाललेला आहे. आणि त्या कमी कमी होत चालत असल्या कारणानं जे त्याचे दुष्परिणाम आहेत ते दुष्परिणाम संपूर्ण जागतिक लेवलमध्ये आपल्याला दिसून येतात. पण त्याचं मूळ कारण हे आहे याची जाणीव आपल्याला नाही आहे. किंवा अदरवाईज जे लोक म्हणतात की आम्ही कोणाला मानत नाही, भगवंताला मानत नाही, धर्माला मानत नाही, त्या लोकांना त्याची जाणीव नाही. ह्या पार्श्वभूमीनुसार आपण मागच्या वेळेस ज्ञान म्हणजे कृतज्ञतेचं विज्ञान म्हणजे बेसिकली ग्रॅटिट्यूड आपण म्हणतो इंग्रजीमध्ये, कृतज्ञता ह्याबाबतचा आपण जो बेसिकली त्याचा कॉन्सेप्ट काय आहे, त्यामागे हेतू काय आहे, त्याचा खरा अर्थ काय आहे हे चिंतन क्रमांक 3 आणि 4 मध्ये मानणं, कृतज्ञता, सेवा हे सगळं आपण डीपमध्ये सगळं पाहिलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे माणूस जर मी आहे तर माझ्याकडे कृतज्ञता असायला पाहिजे. जर मी स्वतःला माणूस समजत असेल आणि कृतज्ञता जर नसेल माझ्यात तर मी माणूस नाही अशी आपली संस्कृती सांगते आहे. आणि या पार्श्वभूमीनुसार मागच्या वेळेस आपण म्हटलं होतं की टेम्पल्टन फाउंडेशन यांनी फार मोठा रिसर्च करून त्यामध्ये कृतज्ञता, सायन्स ऑफ द ग्रॅटिट्यूड हा विषय घेतलेला होता. आणि तो जो विषय आहे तो आपण जो आता विषय घेतो आहोत कोणता तर अधिक मास, ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान. काही लोकांचा प्रश्न आहे की अधिक मासामध्ये ह्या गोष्टीची काय आवश्यकता आहे का तर नितांत आवश्यकता आहे. का तर आज अधिक मासामध्ये जे आपण पाहतो तर अधिक मासामध्ये कृतज्ञता किंवा मी भगवंताला कितपत, कशा प्रकारे आणि कोणत्या हेतूने मानतो याचा विचार केला जातो का? मानतात सगळे. समजा 57% जे 57% मानत नाही, 43% मानत नाहीत आणि 57% जे मानतात, जे ते मानतात ते कोणत्या हेतूने मानतात हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्या पार्श्वभूमीनुसार आपण हे जे कृतज्ञता विज्ञान ते समजून घेऊ आणि तदनंतर पुढे गेलं तर व्यवस्थित आपल्या ज्या मनातील शंका म्हणा किंवा ज्या अज्ञान आहे किंवा म्हणजे योग्य क्लॅरिफिकेशन नाही आहे ते क्लिअर होईल. त्या पार्श्वभूमीनुसार हे ज्यावेळेस म्हणजे कृतज्ञतेचं विज्ञान म्हणजे सायन्स ऑफ द ग्रॅटिट्यूड हे लिहित असताना, रिसर्च करत असताना ते जे संपूर्ण वर्ल्ड वाईड फिलॉसॉफर्स आहेत त्यांचे त्यांनी विचार घेतले होते. आणि त्या अनुषंगानं त्यात म्हणजे रोमन फिलॉसॉफर आणि लॉयर जे आहेत सेरो म्हणून त्यांनी फार सुंदर म्हटलेलं आहे की काय म्हटलं तर कृतज्ञता सर्व गुणांची माता आहे. ग्रॅटिट्यूड
is not only the virtue but is a mother of the all virtues. तदनंतर मग डेव्हिड ह्यूमन हा स्कॉटिश फिलॉसॉफर आणि हिस्टोरियन आहे आणि त्यांनी जो म्हटलेला आहे की त्या ह्याच्यामध्ये जो माणूस कृतज्ञता ठेवत नाही किंवा जो कृतज्ञ नाही तो कसा आहे तर सगळ्यात मोठा जर कुठला गुन्हा असेल तर तो आहे कृतज्ञ. म्हणजे मी समजा कृतज्ञता व्यक्त करत नसेल तर तो माणूस म्हणून जर मी म्हणत असेल तर सगळ्यात मोठा गुन्हा तो आहे कृतज्ञ. आणि त्या ह्याच्यामध्ये रॉबरी करणार असेल मग चोर, डकेत, बलात्कारी, व्याभिचारी ह्याच्यापेक्षा पण मोठा जो गुन्हेगार आहे तो कृतज्ञ आहे. आणि तदनंतर ॲडम स्मिथ जे आहे जो स्कॉटिश फिलॉसॉफर आणि पॉलिटिशियन्स आहे त्यांनी जे सामाजिक लेवलमध्ये पण म्हटलेलं आहे की समाजातील माणुसकी आणि चांगुलपणा जर टिकवायचा असेल तर कृतज्ञता हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि ह्या बाकी वेगवेगळ्या फिलॉसॉफरने पण सांगितलेलं होतं आणि त्यामध्ये ते आहे पण बाकी आपण तेवढं डीपमध्ये आता जात नाही आहे कारण मूळ आपला जो मुद्दा आहे तो अधिक मासामध्ये ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान ह्या दृष्टिकोनातून आहे. ते ह्या 3 फिलॉसॉफरने सांगितलं कारण एकाने ते ह्या ज्या गुणाची माता म्हणजे श्रेष्ठ गुण जर कुठला असेल तर तो कृतज्ञता. जर मी कृतज्ञ नसेल मी कृतज्ञता मी व्यक्त करत नसेल तर कृतज्ञ कसा ठरेल. आणि त्यानुसार माणुसकी आणि समाजातील जर म्हणजे जे एक बॉन्डेज निर्माण करायचं असेल तर ते कृतज्ञता हा भाग महत्त्वाचा आहे. आणि हाच भाग आपल्या ऋषीमुनींनी जे सांगितलेलं आहे कृतज्ञ नास्ती निष्ठी म्हणजे कृतज्ञ माणसाला प्रायश्चित नाही. कुठल्याही म्हणजे इतकं मोठं पाप आहे इतकं मोठं पातक आहे की त्याला प्रायश्चित नाही आहे. बाकी सगळ्या पापाला प्रायश्चित आपल्या संस्कृतीमध्ये दिलेलं आहे आणि त्या परंतु कृतज्ञ जो आहे त्याला प्रायश्चित नाही. म्हणून आपण मागच्या वेळेला ज्या गोष्टी काय पाहिलेल्या होत्या त्या ह्याच्यामध्ये कृतज्ञ आणि कृतज्ञ ज्याला उपकाराची जाणीव असती आणि जो ठेवतो त्याला आपण कृतज्ञ म्हणतो आणि ज्याला उपकाराची जाणीव नसती तो कृतज्ञ राहतो. आता ह्या दृष्टिकोनातून आपण ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या होत्या की ही कृतज्ञ कोण आहे जी लोक भगवंताला मानत नाहीत ती अशी आपली संस्कृती म्हणते. कारण जे ग्लोबल गॉड डिवाइडमध्ये जे आपण विषय घेतला होता की कोण आहे कृतज्ञ कोण आहे तर जी लोक म्हणतात की आम्ही फक्त शिक्षण, पद, प्रतिष्ठा आणि पैशालाच मानतो बाकी कोणाला मानत नाही तर ते सगळे या कृतज्ञ कॅटेगरीमध्ये येतात. कदाचित कोणी सांगत असेल आम्ही भगवंताला मानतो पण ते मानत असते ह्या 4 कारणासाठी जर मानत असेल तरी ते जी व्यक्ती आहे त्या ह्याच्यामध्ये कृतज्ञ ह्याच्यापेक्षा थोडी पातळी कमी येईल परंतु फक्त पद, प्रतिष्ठा आणि पैसा आणि शिक्षण ह्याच्यासाठी जर ती भगवंताला मानत असेल, प्रार्थना करत असेल, या गोष्टी करत असेल तर ती कृतज्ञ होऊ शकत नाही. कदाचित कृतज्ञ नसेल पण तो कृतज्ञ होऊ शकत नाही. हा त्यातला भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी जो रिसर्च केला होता त्या रिसर्च केल्यामध्ये त्यांनी फार डीपली रिसर्च केलेला आहे परंतु त्यांचा जो रिसर्च आहे तो रिसर्च आपल्या संस्कृतीने जे कृतज्ञता शब्द दिलेला आहे त्याच्यापर्यंत अद्याप पोहोचू शकलेला नाही आहे. कारण त्यांनी जे म्हटलेलं आहे आता ते सुरुवातीला त्यांनी जे रिसर्च ज्यावेळी त्यांनी सुरुवात केली त्यावेळेला त्यांनी 3 प्रश्न पोज केले समोर ठेवले. तर कोणते तर व्हॉट इज अ ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता म्हणजे काय हे काय आणि त्याच्या पार्श्वभूमीनुसार कृतज्ञता ही इमोशन आहे, व्हर्च्यू आहे का बिहेवियर आहे म्हणजे ती भावना आहे, गुण आहे का वागणूक आहे ह्यापैकी ती काय आहे इमोशन ह्यासाठी त्यांनी वेगळा अँगल तो हे 3 प्रश्न त्यांनी निर्माण केले आणि 3 प्रश्न निर्माण घेऊन त्याचा परिणाम कुणावरती होतो बुद्धीवरती होतो का DNA वरती होतो का आणि चाइल्ड डेव्हलपमेंटवरती होतो का. कारण काय बुद्धी म्हणजे ब्रेन, DNA आणि त्या बुद्धी, वंश परंपरा आणि विकास, चाइल्ड डेव्हलपमेंटचा विकास ह्या अँगलनं हे 3 त्याच्या डोक्यासमोर ठेवले आणि हे बेस ठेवून त्याप्रमाणे त्यांनी सर्च केला इंडिव्हिज्युअल फॅक्टर्समध्ये काय बदल होतो, सोशल फॅक्टर्समध्ये काय बदल होतो आणि ज्यावेळेस माणूस कृतज्ञता व्यक्त करतो त्यावेळेस त्याचे बेनिफिट्स काय काय की फायदे काय काय ह्या अँगलनं जर त्यांनी पाहिलं तर त्यावेळेस म्हणजे मी इंडिव्हिज्युअलमध्ये आहे तर ते शारीरिक व बौद्धिक क्षमता त्याची वाढते. तदनंतर आनंदात वाढ होते, समाधानी जीवन होतंय आणि पद, प्रतिष्ठा, पैसा जी आज सगळ्यांना बहुतांशी हवा आहे
प्रत्येक ठिकाणी तिथं पोहोचण्याची ती कमी होते. त्यानंतर सोशलमध्ये जे काय आहे म्हणजे सामाजिकदृष्ट्या ती व्यक्ती एक उदारतावादीचं एक वातावरण निर्माण होतं. प्रत्येक व्यक्तीमध्ये ते परोपकारीचा गुण निर्माण होतो. समाजातील किंवा म्हणजे प्रो सोशल आपण जे म्हणतो की समाजाबद्दलची जी ओढ आहे किंवा म्हणजे सामाजिक काम करण्याबाबतची जी काय कुठल्याही अपेक्षेशिवाय समाजाचे काम करण्याबाबतची ती ओढ तिथं निर्माण होते. तदनंतर संबंधाची जाणीव म्हणजे मी माणूस आहे, माणसातील एकमेकाबद्दलची जी संबंधाची जाणीव आहे ती जाणीव इथं वृद्धिगत होते आणि ती वाढ होते. आणि मी ज्या ठिकाणी काम करतो आहे माझं जिथं म्हणजे वर्कप्लेस आहे किंवा नंतर म्हणजे प्रोफेशन आहे, व्यवसाय आहे, धंदा आहे, नोकरी आहे, त्या ठिकाणी माझी जी उपस्थिती आहे ते उपस्थितीमुळे कोणाला कंटाळा येत नाही किंवा मला ते कोणालाही त्या व्यक्तीची उपस्थिती नकोशी वाटत नाही. ह्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आता इथं बेस जो आहे आता ह्याच्याप्रमाणे त्यांनी केलं असलं तर दुसरा एक भाग त्यांच्या मनात जो आहे कायमचा अजून अनुत्तरित आहे. तो कोणता? जी मुलं जन्माला येतात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ते मुलं जन्माला आलेले ते जन्माला आलेली मुलांमध्ये किंवा जे समाजामध्ये आपण माणसं पाहतो ते काही माणसांना जन्मता कृतज्ञता जास्त असते, काही माणसाची जन्मता कृतज्ञता कमी असते. काही माणूस जन्मताच ते नंतर मग दरोडेखोर किंवा ह्या गोष्टीकडे वळतो. काही काही गोष्टी संतांच्या सानिध्यात जायला प्रयत्न करतो. काही काही गोष्टी एकदम मिडलमध्ये काही काही व्यक्ती फक्त मग मिडल असते, नाही इकडे संतांकडे जात नाही इकडे मग दरोडेखोर होत किंवा नंतर मग ते मिडल मध्यातने ते राहतात. मग ह्या गोष्टी कशामुळे होतात, का होतात हे अजून ती लोक उत्तर शोधू शकलेली नाही आहे. त्याशिवाय बाकीचे काय लहान मुलांना जन्माला आल्यापासून ते नंतर म्हणजे ते मोठे मेजर होईल तोपर्यंत त्यांना कृतज्ञतेची जाणीव कशा प्रकारे करून द्यायला पाहिजे ह्याची जाणीव अजून त्या लोकांना नाही आहे. मग त्यासाठी ते लोक अद्याप रिसर्च करत आहेत. परंतु आपल्या संस्कृतीमध्ये ह्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आपल्या ऋषीमुनींनी आपल्या शास्त्रांनी डीपली सांगितलेल्या आहेत. त्या म्हणजे ज्या भावना, गुण, वागणूक ही जी गोष्ट त्यांनी इथं सांगितली या तिन्हीच मिश्रण भावना, गुण आणि वागणूक म्हणजे इथं वृत्ती निर्माण होते. आणि माणसाची ज्यावेळेस मग वृत्ती निर्माण करायची असेल तर त्यांनी काय करणं आवश्यक आहे तर कृती. एखादी कृती मी करायची असेल तर हळूहळू मग ती वृत्ती म्हणजे स्वभाव निर्माण होतो. आणि तो स्वभाव निर्माण करण्यासाठी काय आवश्यक आहे? विचार. त्या विचार तदनंतर कृती तदनंतर वृत्ती आणि ह्याच्यामध्ये इमोशन, व्हर्च्यू आणि बिहेवियर. कारण इमोशन आपल्याला दिसत नाही, गुण आपल्याला दिसत नाही, बिहेवियर फक्त जाणीव होते तो कसा वागतो म्हणून. पण प्रत्येक पर्टिक्युलरली त्याच्या मागं जे काय इंटेन्शन जे आहे, जे इमोशनचं जे व्हर्च्यू जे इंटेन्शन हे आपल्याला कोणाला दिसत नाही. म्हणजे मुळात वृत्ती किंवा स्वभाव हा जर आपल्याला निर्माण करायचा असेल तर ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. मी कोणामुळे आहे. आता हा ज्यावेळेस प्रथम मला विचार येतो की मी कोणामुळे, आणि जाणीव माग आपण बघित होतो मी कोणामुळे त्याची जाणीव ज्यावेळेस होती त्यावेळेस ऑटोमॅटिकली माणूस त्याच्याकडे म्हणजे वळायला लागतो आणि त्या अनुषंगाने त्याला वाटतं की नाही खरोखरीच माझं जे जीवन आहे त्या व्यक्तीमुळे, त्या शक्तीमुळे, त्या ह्याच्यामुळे, त्या व्यक्तीमुळे आहे जीवन. हे ज्यावेळेस विचार येतो ना त्यावेळेस हळूहळू तो विचार करून ते कृतीत आणतो. कृतीत आणल्यानंतर वृत्ती निर्माण होते, वृत्तीमध्ये स्वभाव होतो आणि स्वभाव नंतर मध्ये ऑटोमॅटिकली त्याच्यात तो जीवनाचा एक भाग होऊन जातो. आणि जीवनाचा ज्यावेळेस एक भाग होतो ना त्यावेळेस ते संपूर्ण जे शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक मध्ये त्याचे परिणाम दिसू लागतात. ते परिणाम त्या लोकांनी दाखवलेले आहेत की परिणाम काय होतात. तर परिणाम जे आहेत हे इंडिव्हिज्युअली म्हणजे शारीरिक, बौद्धिक आणि हे जे आहेत हे इंडिव्हिज्युअल सोशल हे परिणाम त्यांनी दाखवले. पण परिणाम कशामुळे होतात ह्यापर्यंत ते अजून पोहोचू शकलेले नाही.
आणि ते सपोज आता जे कृतज्ञ नाही किंवा ज्यांना म्हणजे कृतज्ञता फक्त पद पैसा प्रतिष्ठासाठी आहे, त्यांची आज मेडिकल आता पुढे जसे आपण जाऊ त्यानुसार नंतर मग एखादा गुण नसेल किंवा कृतज्ञता नसेल तर त्याचे दुष्परिणाम काय होतात हे त्याचे फायदे आहेत, बेनिफिट्स आहेत. तर डिसएडव्हान्टेज किंवा नंतर मग जे बाकी तोटे जे आहेत ते तोटे पण आहेतच ना. मग ह्याच्या विरुद्ध जर आपण बघितले तर ते सगळे तोटे आहेत. कारण शारीरिक बौद्धिक आता प्रत्येकाची शारीरिक आणि बौद्धिक क्षमता कमी होत चालली आहे. जी येणारी पिढी आहे, जी लोक म्हणजे ते म्हणतात 18 आणि 30 आणि बाकी जे ठराविक 50 पर्यंत जी काय आहे त्यांची पूर्वीच्या लोकांच्या मानानं बौद्धिक आणि शारीरिक क्षमता कमी झालेली आहे, हे सर्व विदित आहे. तर नंतर आनंदात वाढ होत नाही आहे. त्यामुळे आनंद शोधण्यासाठी लोक वेगवेगळे पार्ट्या करतात, वेगवेगळ्या ठिकाणी जातात, पण त्यांना आनंद मिळत नाही. आणि त्यामुळे फक्त 8, 10, 15 दिवस झाले, महिनाभर झाला, त्या प्रत्येक ठिकाणी ते आनंद शोधण्यासाठी पळत असतात. ते वाढ होत नाही, उलट कमी होत. जीवन जे आहे असमाधानी झालेलं आहे. कारण समाधान कशात आहे ह्याचीच मुळात जाणीव नाही. जाणीव का नाही आहे तर आपली जी एज्युकेशन सिस्टीम आहे, थ्रूआउट एज्युकेशन सिस्टीममध्ये आपल्याला लाईफ ओरिएंटेड एज्युकेशन दिलं जात नाही. ते फक्त ब्रेड आणि बटर आणि करिअर तेवढंच फक्त आपल्याला शिक्षण दिलं जातं. आणि लहानपणापासून जो मुलगा धाव करायला लागतो की फक्त मग पैसा कसा मिळेल, ब्रेड कसा मिळेल आणि बटर कसं मिळेल, आणि त्यासाठी तो धावतो. त्यामुळे जीवनात नेमकं समाधान काय आहे आणि पैशाची जी आहे हे मूलभूत जे आपल्या संस्कृतीने पैसा नाकारलेला नाही आहे, त्यामध्ये त्याला लक्ष्मी मानलेली आहे. आणि त्यासाठी भगवंतांनी आणि ऋषीमुनींनी सुक्तम घायलेलं आहे. कितीही तुम्ही पैसा मागा, आपण कशासाठी, कोणासाठी आणि कोणत्या हेतूने. हा जो भाग आहे ना, हा भाग जर त्या हेतूने पैसा आपल्याकडे येत असेल तर निश्चितपणे जीवनात समाधान होते. आज तदनंतर ही जी आहे पद, प्रतिष्ठा आणि पैसा ह्याची हाव कमी होते. हे इंडिव्हिज्युअल झालेले परिणाम आहेत. हे त्यांनी रिसर्च केलेलं आहे की फक्त माणूस पदासाठी पळत असेल आणि त्या पदासाठी पळत असेल, पैशासाठी पळत असेल, परंतु जर त्याच्यामध्ये कृतज्ञ आहे किंवा पद, प्रतिष्ठा, पैसा हे एक निमित्त आहे, पण ते जे मला मिळालेलं आहे त्यासाठी कोणीतरी जबाबदार आहे, कोणीतरी एक शक्ती आहे आणि त्या हेतूने मला मिळालेली आहे. ही जी भावना आहे, ही भावना निघून गेली की नंतर ह्याची हाव वाढत जाते, पण ते कमी होत नाही आहे. आणि हे इंडिव्हिज्युअली आणि ह्या सोशलिटीमध्ये जे आहे, कारण आज इंटॉलरन्स जे आपण म्हणतोय, असहनशीलता वाढलेली आहे. त्याची कारण काय आहेत तर प्रत्येकाला तेच वाटते मीच भारी, मला कोणी सांगू नये, मी जसं म्हणेन त्याप्रमाणेच करायचं. आणि त्या अनुषंगाने जे सामाजिक अनार्की जी निर्माण झालेली आहे, मग गोंधळ किंवा मग अव्यवस्था जो निर्माण झालेला आहे, त्याला नंतर मग राज्य शासन पण टॅकल करू शकत नाही, पोलीस यंत्रणेवरती पण भयानक ताण येतो. आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टीची जाणीव समाजामध्ये राहणाऱ्या लोकांना नसल्या कारणानं ह्या गोष्टीची कमी झालेली आहे. की उदारतावादी हा जर गुण असेल तर एकमेकांना हेल्पिंग नेचर जे असतं ते वाढतं. परोपकारी म्हणजे बाकीच्या गोष्टी आहे, खरोखरीच एखादी व्यक्ती म्हणजे ज्यांना आवश्यकता आहे पैशाची, ज्यांना खरोखरीच आवश्यकता आहे त्यांना देण्याची वृत्ती हळूहळू वाढत जाते. आणि सामाजिक ओढ म्हणजे समाजामध्ये मी एक घटक आहे, समाज मी आपण करत असताना तो करत नाही, तो हा करत नाही, आणि त्या सगळ्यांच्यासाठी आपण बोलतो, पण मी त्यात स्वतःला आपण त्यातून वगळतो की मला माझ्यासाठी ते नाही आहे, बाकी सगळ्या लोकांसाठी आहे. आणि त्यामुळे सामाजिक ओढ काही ठिकाणी आहे. भरपूर प्रकारे NGOs आहेत, समाजातील लोक करतात कामं, पण ते करत असताना त्यावर हेतू काय आहे हा भाग त्याचा महत्त्व. कारण इंडिव्हिज्युअली आणि सोशली ह्या संबंधाची जाणीव होते. कारण आता प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येकाची आता मग तक्रार असते की मुलगा वडील यांच्या दरम्यान पूर्वीसारखा स्नेह राहिलेला नाही, पती पत्नीमध्ये पूर्वीसारखा स्नेह राहिलेला नाही आहे. बाकी वेगवेगळे जे फॅमिली बॉन्डिंग असतात त्यामध्ये रिलेशनशिपमध्ये ते हळूहळू म्हणजे ट्रॅकिंग व्हायला लागलेलं आहे. ह्या सगळ्याची मागे जाणीव काय तर जे माझे संबंध आहेत त्या संबंधाची खरी जाणीव नसल्यामुळे आणि त्यातली जी नाळ आहे ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता, हे विसरल्यामुळे ते संबंधाची जाणीव हळूहळू कमी व्हायला लागलेत आणि परिणाम आपल्या समाजामध्ये दिसत आहे. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आता इथं हे ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या ते अधिक मासासाठी का सांगितल्या, हा जो भाग आहे तर ज्या बाबत आपण म्हणतो की
पुरुषोत्तम मास, ऋषी मुनींनी आपल्याला हा मागच्या वेळेस म्हणतो तो माळाच महिना आपल्या मल मास, तसा पुरुषोत्तम मास आपण म्हणतो. मग भगवंताला जी लोक मानत नाहीत त्यांचं एक कथन असतं की तो दिसत नाही म्हणून आम्ही त्याला मानत नाही, जे दिसतं त्याला आम्ही मानतो. नाहम पशु नाहम पक्षी अहम मनुष्य, मी पशु नाही पक्षी नाही मनुष्य आहे, मला बुद्धी दिलेली आहे. बुद्धिपूर्वक मी विचार करायचा आहे. अधिक मासामध्ये थोडा मी माझ्या बुद्धीला अधिक प्रकारे विचार करायचा आहे की नेमकं मी जे कृतज्ञता व्यक्त करायची आहे की अधिक मासामध्ये बुद्धी मी वेगळ्या प्रकारे कशी वापरणार. तर मला समजा क्षणभर धरून की आपल्याला जे दिसत नाही, भगवंत दिसत नाहीये, तर कोण दिसतं, तर मला जे दिसतात त्यांच्याबद्दल तर मी कृतज्ञता व्यक्त केली का, करतो का. तर साधा सोपा जो भाग आहे, आता आपण उद्या आणि परवा दिवशी मला वाटतं फ्रेंडशिप डे आहे. फ्रेंडशिप डे मध्ये सगळ्या ठिकाणी आपण म्हणजे ते फ्रेंडशिप डे साजरा करतो, शुभेच्छा पाठवतो. ह्या शुभेच्छा पाठवत असताना, फ्रेंडशिप डे साजरी करत असताना, जसं मागच्या वेळेस आपण दुसऱ्या चिंतनामध्ये शुभेच्छा हा शब्द घेतला होता आणि त्यामध्ये मदर्स डे आणि पर्यावरण दिन ह्याबाबतचा विचार केला होता, त्याच प्रकारे आता हे फ्रेंडशिप डे म्हटलं तर फ्रेंडशिप डेची जी सुरुवात झालेली आहे ते कशी, तर फक्त 1930 ला एका व्यक्तीने अमेरिकेमध्ये, ते ज्या व्यक्तीने जॉयस हॉल नावाच्या व्यक्तीने त्या ह्याची सुरुवात केली. सुरुवात करत असताना त्यांनी सगळ्या ठिकाणी पत्रिका वाटल्या, पत्रिका वाटून त्या अनुषंगाने तिथून सुरुवात झाली. तदनंतर 1935 मध्ये ते अमेरिकन काँग्रेसने त्याप्रमाणे ठराव केला आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ते नॅशनल आपलं हे साजरा करायला सुरुवात केली, फ्रेंडशिप डे. तदनंतर 1956 साली जे ब्राउचेस म्हणून जी व्यक्ती होती त्यांनी ग्लोबली त्यांनी हे केलं की संपूर्ण जगामध्ये ह्याच्याप्रमाणे फ्रेंडशिप डे सेलिब्रेट व्हायला पाहिजे आणि तेव्हापासून ते सेलिब्रेशनची सुरुवात झाली. आणि त्यानंतर 2011 म्हणजे 30 जुलै 2011 युनायटेड नेशनने एक रिझोल्युशन पास केलं, ठराव पास केला की जे रंगभेद, जातीभेद, समाजभेद, देशभेद हे जे आहेत ते सगळं काढून आपण एक बॉन्डेजमध्ये राहण्यासाठी आपण फ्रेंडशिप डे साजरा करतो. इथं सांगण्याचं तात्पर्य काय आहे, आणि तेव्हापासून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी हे इंटरनॅशनली फ्रेंडशिप डे साजरे करायची सुरुवात झाली. हे तर त्यामागे त्यांचा हेतू काय आहे, सुरुवातीचा जो हेतू होता की बघा मित्राबद्दल काहीतरी आपल्या मनात भाव असतात. तदनंतर मग दुसरा हेतू काय त्यांनी की संपूर्ण जागतिक लोक म्हणजे एकमेकांची जवळ व्हावी किंवा नंतर त्यांना जाणीव व्हावी आणि ज्यामुळे भेद निर्माण झालेले आहेत ते भेद होऊ नये त्यासाठी त्यांनी हे राष्ट्रीय लेवलमध्ये आणि नॅशनल लेवलमध्ये सेलिब्रेशनची सुरुवात केली. आता आपल्याकडं फ्रेंडशिप डेची सगळी सुरुवात केली जाते की हे फ्रेंडशिप डे साजरा केला जातो, पण आपल्या संस्कृतीनं माझा मित्र कोण हे सांगितलं आहे. मित्राय नमः. भगवान सूर्याचे जी 108 नावं आहेत आणि 108 नावापैकी जी लोक म्हणजे सूर्याची साधना करतात आणि रोज म्हणजे त्याप्रमाणे सूर्यनमस्कार करतात, त्याचं पहिलं नाव आहे सूर्य मित्राय नमः. सूर्य हा माझा मित्र आहे. सूर्य हा माझा मित्र. तो मित्र माझा कसा आहे ह्याची मला जाणीव आहे काय, कारण आपण सूर्याकडून काय मिळतं काय नाही ह्याची मला जाणीव नाही आहे. बऱ्याच ठिकाणी उपासना होतात, परंतु मित्र हा जो शब्द आहे तर इथं सूर्य आणि मित्र किंवा फ्रेंडशिप डे मध्ये पण हा मित्र शब्द येतो आहे. पण आज जे आपण मित्रत्वाचे नाते पाहत आहोत ते मित्रत्व किंवा ते मित्र कसे आहेत ते कोणासाठी आहे आणि मित्रामध्ये बेसिकली ज्या गोष्टी आहेत त्या काय आहेत कोणत्या, तर फ्रेंडशिप ही केली जाते. फ्रेंडशिप फॉर प्रॉफिट. पहिली प्रॉफिट, नंतर प्लेजर,
नंतर प्रिन्सिपल आणि नंतर प्युरिटी. ह्या प्रॉफिट म्हणजे इथं फ्रेंडशिप, प्रॉफिट, प्लेजर, प्रिन्सिपल आणि प्युरिटी. आता इथं आपण समाजात बघतो की भरपूर मित्र असतात. एखादा व्यवसाय आपण सुरू केला तर ते प्रॉफिट, फ्रेंडशिप फॉर प्रॉफिट. मग त्या व्यवसायामध्ये आपल्याला ज्यावेळेस मिळत असतो तोपर्यंत ती प्रॉफिट फ्रेंडशिप राहते, नंतर तुटते. मग इथं मूळ जो महत्त्वाचा त्यात भाग असतो तो स्वार्थ आणि पैसा हा त्यात मध्यात असतो. त्यामुळे दुसरा काय त्यामध्ये बाकी फारशी आवड नसते, पण मूळ त्याचं जे आहे मुळामध्ये स्वार्थ आणि पैसा असतो. आणि ज्यावेळेस नंतर मग पैसा मिळत थांबतो त्यावेळेस त्याची प्रॉफिट किंवा ते फ्रेंडशिप थांबते. तर नंतर आनंदासाठी जे आता मेनली ज्या सगळे क्लब्स आहेत, क्लब्समध्ये प्रॉफिट फॉर प्लेजर्स, फ्रेंडशिप फॉर प्लेजर्स म्हणजे आनंद घेण्यासाठी, भोग भोगण्यासाठी, मजा करण्यासाठी हे जे ते मित्र सगळे एकत्र येतात नाही ते ह्या ह्याच्यासाठी आहे. ज्या ज्या आणि ते आनंद करण्यासाठी त्यांच्याकडे जोपर्यंत पैसा असतो तोपर्यंत एकत्र असतात. एखाद्याकडे पैसा कमी झाला किंवा तो येऊ शकत नसेल तर त्याची ऑटोमॅटिकली यायची वृत्ती कमी होते आणि त्याची ती मित्रता संपते. तदनंतर इथं प्रिन्सिपल एखाद्या तत्वासाठी, एखाद्या हेतूसाठी ती लोक एकत्र येतात. समाजामध्ये भरपूर NGOs आहेत, ते चांगली कामं करतात, खरोखर चांगलीच आहे, सामाजिक कामं करण्यासाठी आहेत आणि ती सगळी एकत्र येतात एखाद्या तत्वासाठी की हे काम आपण समाजामध्ये एखादा विचार घेऊन जायचा आहे, थांबवायचा आहे किंवा मध्ये जी एखादी दुष्कृती किंवा दुष्प्रवृत्ती समाजामध्ये दिसत आहे ते काढण्यासाठी आपण एकत्र येईल. पण हे एकत्र ज्यावेळेस मध्ये येतात, NGOs म्हणा, सोसायटी म्हणा, हे सोसायटी हे सगळं, पण ह्या सगळ्या सोसायटीज NGOs एकत्र येतात. पण ते एकत्र येण्यामागचं त्याचं मूळ जे कारण असतं, समाजाला आपण सुधरवायचं आहे, समाजाला आपण चांगला करायचा आहे, काहीतरी समाजाला आपण द्यायचं आहे. ही त्याची 101% भूमिका चांगली आहे. त्या भूमिकेतून ती लोक येतात आणि त्या भूमिकेतून त्याप्रमाणे सगळं करतात की आपण ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि ते करण्यासाठी म्हणजे दिवस रात्र प्रयत्न पण करतात. ते ग्रेट आहे, तो प्रश्न नाही आहे. परंतु ते करत असताना त्याचा परिणाम आज समाजामध्ये दिसतो का? आज अजून आपल्याला समाजामध्ये परिणाम दिसत नाही आहे जसं जितका पाहिजे तेवढा. कारण त्याच्या ह्याच्यामध्ये खाती जी आहे ती कृतज्ञतेचा अभाव आहे. आणि तिसरा भाग जो आहे प्युरिटी, मग शुद्धता. शुद्धतेसाठी ज्यावेळेस मित्र एकत्र येतात, आपल्या संस्कृतीने जे सांगितलेलं आहे त्यात त्याची उदाहरणं आहेत. अर्जुन, कृष्ण, राम, सुग्रीव, कृष्ण, सुदामा, तदनंतर मग पृथ्वीराज चव्हाण आणि त्याचा मित्र जे एकाच दिवशी जन्माला आले होते, एकाच वेळी आणि एकाच दिवशी जन्माला मृत्यू पावले. दोघेही म्हणजे आयुष्यभर त्यांनी तसं केलं होतं एकमेकांसाठी. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत उदाहरण म्हणून आपण 4 दिले, बाकी भरपूर नावं आहेत त्यातली. आता ह्या ज्या ती लोक एकत्र आल्यानंतर शुद्ध होतात, प्युअर होतात. आणि ते मित्रता आपल्या संस्कृतीने सांगितलेली आहे की मी शुद्ध कसा होईन, मला शुद्ध होण्यासाठी काय आवश्यक आहे, मी कोणाकडे ओढला जायला पाहिजे, मी कोणाला स्थानबद्ध करायला पाहिजे किंवा माझ्या मध्यात कोणाला मी ठेवायला पाहिजे. त्या भूमिकेतून आपल्या संस्कृतीने सांगितलेलं आहे सूर्याय नमः, मित्र. मग हे जे मित्र आहे ती व्यक्ती आहे, शक्ती आहे का गुण आहे, हा दुसरा प्रश्न आला. की ही जी मित्र आहे ही व्यक्ती आहे, शक्ती आहे का गुण आहे, तर हे तिन्ही आहे. हे तिन्ही आहेत. काय काय व्यक्ती तर आपल्याला दिसलीच आहे, तो माझा मित्र आहे, हा माझा मित्र आहे असं आपण म्हणतोय. शक्ती कशी होईल, तर सूर्य एक शक्ती आहे. सूर्य आपल्याला दिसतो पण त्याच्या मागची जी शक्ती आहे ती आपल्याला दिसत नाहीये. आज जर मग सायंटिफिकली आपण डीप मध्ये जात नाहीये,
कारण पण सूर्याची ती एक किरण येण्यासाठी जी इथं म्हणजे 8 मिनिट आणि 20 सेकंद लागते आहे, पण सूर्याचं जे आतलं जे संपूर्ण हीट आहे ते कुणालाही प्रॅक्टिकली शक्य नाही तिथे जाऊन शोध घेणं. पण आणि ते सोलार मंडळ ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते सगळ्या आता अधिक मास या सोलार मंडळामध्ये जसं म्हणजे राशीमध्ये सूर्य येतो, ज्या महिन्यात 12 राशीपैकी कुठल्याही राशीमध्ये सूर्य नसतो त्या अधिक महिना असतो, पण सूर्याला इथं महत्व तेवढं महत्व आहे आणि त्या अर्थानंच हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि त्यासोबत आहे चंद्र. चंद्र आणि सूर्य ह्याच्यामुळं आपल्याला अन्न आणि पाणी मिळतं. सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो आहे. आणि सूर्य ही शक्ती आहे. तदनंतर गुण, तो गुण आहे का मित्र? मैत्री. भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये जे 36 गुण सांगितलेला आहे, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच. मग हे जे गुण आहे ते 36 गुणांपैकी माणसाचा एक गुण हे मैत्र. म्हणजे हे जे तो गुण जे भगवद्गीतामध्ये सांगितलेला आहे तो गुण म्हणजे तिन्ही आहे. आता ते ही जी तिन्ही आहेत, प्रथम माणसामध्ये हा गुण डेव्हलप व्हायला पाहिजे. आणि तो गुण जर मला डेव्हलप करायचा असेल तर कुठल्या तरी शक्तीची उपासना मला करायला पाहिजे. आणि ती शक्तीची उपासना मी करत असताना मी खरी व्यक्ती, खरा माणूस, खरं मनुष्यत्व माझ्यात मी निर्माण करू शकेन. आणि ते मनुष्यत्व माझ्यात निर्माण झालं तर मग ते कृतज्ञता मी व्यक्त करू शकेन. ह्या भूमिकेतून आपल्या संस्कृतीने हे फ्रेंडशिप डे आपण साजरा करू शकतो का नाही? कारण जे पाश्चिमात्य ह्याच्याकडनं जे आलेलं आहे फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करण्यासाठी, त्यामध्ये फक्त तसं लॉजिक काही नाही आहे, बौद्धिकता काही नाही आहे. तर ते ज्यांनी सांगितलं इतके सगळे भेद निर्माण झालेले आहेत, अव्यवस्था मारलेली आहे, तर आपण एखादा विचार करून एखादा दिवस त्यासाठी देऊ. पण एखाद्या दिवसानं माणसामध्ये बॉन्डेज निर्माण होत नाही, माणसामध्ये प्रेम किंवा आपुलकी आकर्षण निर्माण होत नाही. पण त्यासाठी दिवस रात्र घासावं लागतं, दिवस रात्र प्रयत्न करावे लागतात आणि त्याप्रमाणे एक व्यवस्था निर्माण करावी लागते. आणि ती व्यवस्था आपल्या ऋषीमुनींनी पूर्वी सगळी निर्माण केलेली होती. आणि ती व्यवस्था निर्माण केली असताना आपल्याला ती खोटी वाटू लागली, आपल्याला ती नकोशी वाटू लागली. आपल्याला वाटतं त्यामध्ये काय आहे, सगळं थोतांड आहे, जुनं आहे. आणि तेच आता पाश्चिमात्य लोक आपल्या ऋषीमुनीची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था ते खरी करू लागलेले आहेत. आज आपण मुलांना AC शाळेमध्ये पाठवतात, पण आता अमेरिकेमध्ये, ग्रीसमध्ये या ठिकाणी फॉरेस्ट स्कूल सुरू झालेले आहेत. का? आपल्याकडे गुरुकुल होते ते फॉरेस्टमध्ये होत होते, त्यामुळे श्रेष्ठ व्यक्ती निर्माण होत होते. आणि आता त्यांना वाटू लागलेलं आहे की फॉरेस्ट स्कूल सारखं शाळेचं जीवन, कारण लहानपणापासून जर मुलाला तसे शाळेत जीवन दिलं आणि तसे गुण निसर्गाच्या सानिध्यात दिले गेले तर तो मुलगा मोठा होऊ शकेल. नाहीतर मग त्याचे काय काय परिणाम वाईट जे होतात ते सगळे त्यांनी म्हणजे टेक्निकली, क्लिनिकली आणि ह्या सगळ्यांमध्ये शाळेत केलेलं आहे. त्याकडे आपण नंतर मग जसं जसं येऊ त्याकडे येऊ. पण आता आपल्याला वेळेचं बंधन आहे, अजून बोलण्यासारखं भरपूर आहे. परंतु आज आपण फक्त जो मूळ मुद्दा घ्यायचा होता ते कृतज्ञता. पण कृतज्ञता जागतिक लेवलमध्ये ग्रॅटिट्यूड म्हणून त्यांनी शोध केलेला आहे. पण आपल्याकडे जी कृतज्ञता आहे ती कृतज्ञता आपण सूर्याकडनं कशा प्रकारे समजून घेऊ, जी फ्रेंडशिप म्हणून आपण म्हणजे सेलिब्रेट करतो. पण फ्रेंडशिपच्या दिवशी माझ्या भारतामध्ये जी खरोखरीच मोठमोठी ज्यांची म्हणजे फ्रेंडशिप झालेली आहे त्यांना मी नको का आठवण करायला? त्यांच्याबद्दल त्यांची खरोखर जी फ्रेंडशिप आहे ती कोणत्या गुणामुळे, कोणत्या कार्यामुळे आणि कोणत्या कर्मामुळे आहे ह्याची जाणीव जर मी केली, मी घेतली, तर मी ज्यावेळेस या समाजामध्ये एखादा मित्र करण्याचा प्रयत्न करेन. त्यावेळेस तसं मी अपेक्षा आहे 2 जर म्हणजे नशिबाने मित्र मिळतात. कारण आपल्या संस्कृतीत सांगितलं 7 पावलं चाललं एकत्रात चाललं, सप्तपदी आहे. जसं म्हणजे लग्नात सप्तपदीला महत्व आहे तसं मित्र करण्यासाठी पण सप्तपदीला महत्व आहे. राम आणि सुग्रीव हे ज्यावेळेस त्यांनी म्हणजे मित्रत्व स्वीकारलं त्यावेळेस अग्नीच्या साक्षीत त्यांनी स्वतःच्या मित्रत्व त्यांनी स्वीकारलेलं होतं. आणि म्हणून संपूर्ण ज्यावेळेस रामाने शरीर प्रवेश केला त्यावेळेस सुग्रीवला जे जाणीव झाली आणि तोही पळत पळत आला आणि त्यांनी शरीर प्रवेश केला. ते किती मित्राची ते किती महान चारित्र्य, ही चारित्र्य येणाऱ्या पिढीला आपण समजावून सांगू शकलो तर खरं मित्रत्व, तर खरं फ्रेंडशिप डे आपण म्हणजे पाठवलं तर त्याला अर्थ आहे. अदरवाईज आपण जे पाठवतो ते येणारी पिढी तेवढंच करते आहे, त्याला आपण बाकीची चरित्र सांगत नाही आहे, सांगण्याचा प्रयत्न करत नाही आहे. आणि ते जर मी प्रयत्न करत नसेल तर माझ्यासारखा कृतज्ञ कोणी नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की माझ्यासारखा ज्यांची मला जाणीव नाही आहे त्यासारखा कृतज्ञ कोण नाही आहे.
आणि भारतामध्ये ज्यावेळेस आपण राहतो त्या आपल्या परंपरेचा, आपल्या तिथले महान चरित्राचा जर मी जाणीव ठेवत नसेल, तर माहिती नसेल, तर मी कृतज्ञच आहे. आणि कृतज्ञ जर मी असेल तर कृतज्ञ होण्याचा, मी कृतज्ञ न राहता जाणीव ठेवण्याचा प्रयत्न करू. आणि पुढच्या वेळेस सूर्य हे दिसतोय, पण सूर्याचे परिणाम किंवा नंतर मग लुनर जे आहे चंद्रामध्ये चंद्राचे फुल मून मध्ये जे होणारे परिणाम ते काय काय ते बघू. आणि त्याच्यासोबत जे दिसत नाही, काय कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मला कोणीतरी काहीतरी दिलं ह्याची मला जाणीव असायला पाहिजे. ती जाणीव झाली तर मला त्याच्याबद्दल भाव निर्माण होतो, त्याच्याबद्दल माझी ओढ निर्माण होते किंवा त्याच्यासाठी मला करावंसं वाटतं. पण जोपर्यंत तसं दिसत नाही, वाटत नाही, तोपर्यंत माझी ती इच्छा होत नाही. हे मनुष्य स्वभाव आहे. त्यामुळे पुढच्या वेळेस जे दिसत नाही, सूर्याकडनं मला काय मिळतं ते पाहूया, चंद्राकडनं मला काय मिळतं किंवा त्याचे दुष्परिणाम काय आहेत ते पाहूया. आणि जे कुणाकडनं दिसत नाही आहे पण त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही, हे इंटलेक्च्युअली लॉजिकली समजण्याचा प्रयत्न करू. आणि समजण्याचा प्रयत्न करू. इतकं बोलून माझा भाऊ धर्म